म्हणून हे वास्तविकता मी लिहिली. असं हो, ज्यांचं नाव सुरेश बाबू त्यांच्या सोबत राबू राबू आणि काय काय दाबून बसले मनुवादी हे जाणलं. क्या बात है, क्या बात है. याच्यामुळे मला माहित झालं. आणि पुढे काय म्हणतो, काय म्हणता. बहुजन मुक्ती आंदोलन. क्या बात है. ते बहुजन मुक्ती आंदोलन आणि ते राष्ट्रीय संघटन. एवढा मोठा बॅनर लागलाय. ते बहुजन मुक्ती आंदोलन आणि ते राष्ट्रीय संघटन आणि सामाजिक न्यायासाठी पुढे आले. सामाजिक न्यायासाठी पुढे आले. बहुजन मुक्ती आंदोलन ते राष्ट्रीय संघटन. बहुजन मुक्ती आंदोलन हे राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी पुढे आणले. क्या बात है. लोकांना न्याय दिला. कामगार नेते राहिले, काँग्रेसचे कॉर्पोरेटर राहिले, नगरसेवक राहिले या कन्वेश्वरचे. समजलं काय. अरे कुपाद्या, हो, झेडपी पासून तो न्यायालयापर्यंत, कलेक्टर पासून तहसील पर्यंत सगळ्या लोकांमध्ये हो विविध MIDC वगैरे अनेक मजुरांच्या मागण्या त्यांच्या अडचणी साहेबांनी दूर केल्या. समजलं काय. हे तर झालं. हे माझं त्या पहिल्या गाण्यामध्ये येत होतं, पण हे दुसरंच बनवलं. बाबासाहेब आपल्या डोंगरे साहेबापासून मला काय काय माहीत झालं ते मी या गाण्यामध्ये मांडत आलो. आता पहिल्या काव्यामध्ये मी काय म्हणतो. काय म्हणतो. महाराष्ट्र झुळकाळला आणि वागावाने दहाळला. आंबेडकर वाद मांडू मांडू आमच्या मनवादाला गाळला. कौतुक करावे तितके कमी. क्या बात है. सुटा बुटातला भीमसैनिक हा अंतर साल ठोकतो तंबू. आहे ना दर्शन पाहता तुम्ही हा तंबू. हो ना. असते ना. म्हणून म्हणलं मी वास्तविकता लिहितो. असं सुटा बुटातला भीमसैनिक हा तर साल ठोकतो तंबू. तंबू आणि ज्याचं नाव सुरेश बाबू त्यांच्या सोबत राबू राबू. काय दाबून बसले मनवादी हे लागले. काय दाबून बसले मनवादी हे लागले. सामाजिक न्यायासाठी पुढे आले. सामाजिक न्यायासाठी पुढे आले. बाबासाहेबांची इच्छा होती कशी. जाती न्याय टक्केवारीचा. आता किती लोक आंदोलन करतात, किती लोक म्हणतात या देशाची ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. या देशाची जनगणना झाली पाहिजे. जनगणना करताना पुन्हा एक मेसेज देतो तुम्हाला, लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा जनगणना होईल, मला वाटते पुढच्या वर्षी होईल किंवा या वर्षाच्या शेवट होईल. जनगणना मात्र होईल, कारण लोक चिडले आता. जनगणना होईल तर तुम्ही लिहिताना एक खबरदारी घ्या. कोणती. जो कोणी अधिकारी तुमच्याकडे येईल आणि तो तुमची माहिती जेव्हा लिहिल तर त्याच्यामध्ये जातीच्या कॉलम मध्ये सुद्धा बौद्धच लिहा, धर्माच्या कॉलम मध्ये सुद्धा बौद्धच लिहा. याच्यानं काय होणार आहे की तुमची बौद्धांची संख्या जास्तीत जास्त सरकारच्या पटलावर जाईल. आणि जेवढी संख्या जास्त जाईल त्या तुलनेमध्ये आरक्षण मिळेल. होय ना. हा आपला फायदा आहे, हे समजून घ्या. तुम्ही का महार लिहिलं तर मग धर्म हिंदू लिहावं लागेल तुम्हाला.
बरोबर आहे, कारण शासन दरबारी हेच पद्धत आहे. हो. मार म्हटलं की धर्म हिंदू, ठीक आहे, मग हिंदूचं आरक्षण वाढत, हिंदूची संख्या, मग बौद्ध कुठे गेले? हो. मग तुम्ही स्वाभिमानानं बौद्धच लिहा, जातही बौद्ध धर्मही बौद्ध. बौद्ध. याच्यापहिले काय काय, कारण आम्हाला मत स्वातंत्र्य आहे, हो. हो, विचार स्वातंत्र्य होय आहे, ना. प्रश्नच येत नाही त्याला सांगा. आणि पेन्सिलने कधी लिहू नका देऊ, पेन्सिलने लिहू द्यायचं नाही, पेनाने लिहायला लावायचं त्याला सरळ. हा. हो, आणि म्हणून समोर ऐका मी काय म्हणतो. काय म्हणता? आरक्षण नोकऱ्या उच्च पदावर ताण मांडून बैसले हे. आरक्षण नोकऱ्या उच्च पदावर ताण मांडून बसले हे. या मनुस्मृतीचे चटके आमच्या पूर्वजांनी सोसले हे. मनुस्मृतीचे चटके आमच्या पूर्वजांनी सोसले. या गडूळ विचाराने डोके नाचले हे. आरक्षण नोकऱ्या उच्च पदावर ठाण मांडून बसले. त्या मनुस्मृतीचे चटके आमच्या पूर्वजांनी सोसले. या गडूळ विचाराने डोके नाचले हे. किस कर्मकांडाचे विष पेरुनी आणि ही गुलाम केली जंबू. जम्बू. आमच्या देशाचं पूर्वीचं नाव जम्बूद्वीप. जम्बूद्वीप. चुकीचं आहे? बोलतो. कर्मकांडाचे विष पेरुनी हे गुलाम केली जंबू. हे आम्हाला डोंगरी साहेबांकडून कळलं. होय ना. आणि म्हणून म्हणतो, हा. ज्यांचं नाव सुरेश बाबू आणि त्यांच्या सोबत राबू राबू. काय काय दाबून बसले मनवाती हे जागले. काय काय दाबून बसले मनवाती हे जागले. याचं नाव सुरेश बाबू, याच्या सोबत राबू राबू. याचं नाव सुरेश बाबू, याच्या सोबत राबू राबू. काय काय दाबून बसले मनवाती हे जागले. काय काय दाबून बसले मनवाती हे जागले. हे बहुजन मुक्ती आंदोलन आणि राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी पुढे आणले. क्या बात आहे? सामाजिक न्यायासाठी पुढे आणले. एका शेवटचं कळवाय काय म्हणतो साहेबांबद्दल. साहेबापासून आम्हाला हे सुद्धा शिकायला मिळालं. कोणतं? दुसरी मनस्मृती दुसरी मनस्मृती युएम लावली लोकशाहीची वाट. लोकशाहीची वाट. ईव्हीएम मशीन ही दुसरी मनस्मृती आहे. असं. बरोबर आहे? हो ना. चुकीचं बोलतो काय? ईव्हीएम मशीन, मतदानाची मशीन ही दुसरी मनस्मृती आहे. हो हो हो. हे साहेबाकडून कळलं आम्हाला. हो ना. ईव्हीएम मशीन दुसरी मनस्मृती लोकशाहीची वाट. लोकशाहीची वाट. अरे मत हक्क जर गुलाम झाले तर काय कामाचा थाट. दुसरी मनुस्मृती ईव्हीएम लावली लोकशाहीची वाट. या ईव्हीएम मशीनला लोकशाहीची वाट लावली. सत्यानाश केला. नाही का? आणि मत हक्क जर गुलाम झाले तर काय कामाचा थाट. अगदी बरोबर आहे. हा जो थाट आहे हा काय कामाचा राहिला. आम्ही मताना जर जब तक जमीर गुलाम है, जब जमीर गुलाम हो तो पहलवानी मायने नहीं रखती. नहीं रखती. जब जमीर गुलाम हो तो पहलवानी मायने नहीं रखती. वो अपने घर का धरना सेठ क्यों ना हो, उसकी मुसीबतें कभी नहीं रुकती. नहीं रुकती. उसकी मुसीबतें कभी नहीं रुकती. चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो. चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो तो उसकी गर्दन किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती. क्या बात है? क्या बात है? हे वास्तविकता आहे. हो ना. हे स्वीकारा तुम्ही. दुसरी मनुस्मृती ईव्हीएम लावली लोकशाहीची वाट. आणि मत हक्क जर गुलाम झाले तर काय कामाचा थाट. त्या सुरेश बाबूचे मन कळवळते.
पुरुषोत्तमा विचार आला अरे ठेवू कसा मी काबू वा वा. मनावर नाही का हम्म. पुरुषोत्तमाला विचार आला मी ठेवू कसा रे काबू वा. ज्यांचं नाव सुरेश बाबू आणि त्यांच्या सोबत राबू राबू काय काय दाबून बसले मनवादी हे जागले काय काय दाबून बसले मनवादी हे जागले त्याचं नाव सुरेश बाबू यांच्या सोबत राबू राबू त्याचं नाव सुरेश बाबू यांच्या सोबत राबू काय काय दाबून बसले मनवादी हे जागले काय काय दाबून बसले मनवादी हे जागले जन्मप्रिया गेलं ते राष्ट्रीय संघटन जन्मप्रिया गेलं ते राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी पुढे आणलं सामाजिक न्यायासाठी पुढे आणलं रामराज्यामध्ये बाली शंभुकाचा खून झाला आणि मरता मरता रावण तो रामाच्या कामी आला राम राज्यामध्ये बाली शंभुकाचा खून झाला मरता मरता रावण रामाच्या कामी आला अरे वा. सर्वांना शौर्य दुर्योधन एक गोष्ट खरी बोलून गेला आणि आता बोलवतो मी सुरमा मॅडमला कारण माझा वेळ खतम झाला धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम टाळ्या वाजवा पण सुरमाबाईसाठी वाजवा हा हा तसे श्री माननीय पप्पूजी ठेकेदार साहेब सायरी